चिकन बिर्याणीला आलं लसणाची पेस्ट, दही, हिंग, हळद, मीठ, कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि भरपूर चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालायचा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. बरिस्ता करताना कांद्याला मीठ आणि साखर लावून ठेवावं, त्याने कांदा लवकर कुरकुरीत होतो. आणि त्याला मीठ आणि ते साखर लावल्यानंतर एक थोडंसं पाणी सुटतं, त्याच्या सकट तुम्ही तळला तरी काही प्रॉब्लेम नाही. मला फेवरेट मसाला बिर्याणी नॉनव्हेजसाठी मला लकीचा मसाला आवडतो. सुहानाचा पण खूप सुंदर आहे, पण नॉनव्हेजसाठी लकीचा मसाला वापरते. हे सगळं मिश्रण आपण मॅरिनेट करून जास्तीत जास्त 3-4 तास ठेवलं तर खूपच छान चव लागते, पण मला वेळ कमी होता म्हणून मी 1 तास ठेवलाय. इवन तो चिरलेला जो आपण बरिस्ता आहे तो पण डायरेक्ट त्याच्यावर घालायचा आणि त्याच्यात मी तेल कमी घातलं होतं, पण ते जे गरम तेल आहे ते सुद्धा या बिर्याणीला मॅरिनेशनमध्येच टाकलं होतं मी. आणि हे जे मॅरिनेट केलंय हे बारीक मंद आचेवर एक 15 मिनिटात पूर्ण शिजून होतं. पहिले 7 मिनटं मोठी फ्लेम, नंतरचे एक 10 मिनटं मीडियम फ्लेमवर हे साधारण चिकन पूर्ण शिजून जातं. भातात मी गरम मसाले घालत नाही, मला आवडत नाही, तर मी मीठ, लिंबू, पुदिना, कोथिंबीर एवढंच घालते आणि भात शिजवून घेतला आता. आणि चिकन पण आपलं शिजलंय आता छान व्यवस्थितच. आणि प्रत्येकाची लेअरिंगची पद्धत वेगळी असते. मी ते जे शिजलेलं चिकन आहे ते वरतून असा राईस घातला होता. मी त्याला असे होल्स पाडून घेते बिकॉज ऑफ त्याच्यातून छान वाफ जाते. त्याच्यात साजूक तूप, ज्यांना कलर आवडत असेल त्यांनी कलर वापरा, ते पण खूप छान डेकोरेट होऊ शकतं. काहींना केवडा पाणी आवडतं, काहींना गुलाब पाणी आवडतं. आणि मी असा कोळसाचा निखारा असा गरम करून त्याच्यावर साजूक तूप घातला होता आणि बिर्याणीला एक छान सुंदर स्मोकी फ्लेवर सुद्धा दिला होता. त्यांनी एक टेस्ट खूप सुंदर येते बिर्याणीला. ही सोपी साधी बिर्याणी जरूर ट्राय करा आणि नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.